नमस्कार मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून परत एकदा स्वागत करते। या आधीच्या व्हिडिओना तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद केला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करते। तर आज आपण एक पदार्थ बनवणार आहे। त्या पदार्थाचं नाव आहे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही कमेंट करून स्वतः सांगा की त्या पदार्थाचं नाव काय आहे ते। ॲक्च्युली हा पदार्थ आहे दिल्ली साईडचा आहे आणि दिल्लीला तो हा स्ट्रीट फूड म्हणून खातात। आपल्या साईडला कसं आपण वडापाव, पाणीपुरी, मंचुरियन हे सर्व खातो, तसं हा पदार्थ आहे हा दिल्ली साईडला खातात। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हा कोणता पदार्थ आहे। या पदार्थासाठी लागणारं साहित्य आपण बघू आणि या पदार्थासाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे आपल्याला 3 डाळी घ्यायच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या, चना डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ। आणि डाळ कसं 100 ग्रॅम चना डाळ घ्यायची, 100 ग्रॅम मूग डाळ घेतली, असं दोन्ही डाळ 100 ग्रॅम घेतल्यानंतर आपल्याला उडीद डाळ घेताना 30 ग्रॅम असा रेशिओ ठेवायचा डाळ घेताना आपण या तिन्ही। तर आपण बघूया हा पदार्थ बनवण्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स आहे। तर हे त्या तिन्ही डाळी आहेत ना मी अशा वाटून घेतल्यात आणि डाळ वाटताना त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिश्रण बघू शकता तुम्ही, हे असं घट्ट झाले। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे ही डाळ जर तुम्ही मिक्सरमधून वाटून घेतलात ना, त्याच्यामध्ये पाण्याचा वापर तर थोडा सुद्धा करायचा नाही। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे 10 मिनिटं तरी हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं। हे मिश्रण चांगलं फेटून घेणं हे खूप गरजेचं आहे या पदार्थासाठी। हे मिश्रण चांगलं म्हणजे असं फेटून घ्यायचं आपण। आणि त्यानंतर दुसरं साहित्य तर तेल आहे, हे तळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि हा मुळा घेतलाय मी, कारण तिथे ना या पदार्थाचा आपण जेव्हा गार्निशिंगसाठी ना तिथे मुळा वापरतात। आणि हा पदार्थ खाण्यासाठी त्याच्याबरोबर चटणी म्हणून ती वेगळी चटणी आहे थोडीशी। मुळ्याची जी पानं असतात ना ती पानं घ्यायची, कोथिंबीर घ्यायची, हे दोन्ही आहेत ना थोडं जास्त प्रमाणात घ्यायचे, आलं घ्यायचं, लसूण आणि मिरच्या घ्यायच्या, थोडंसं तिखट करायची ही चटणी। आणि मसाल्यामध्ये ना जिरं घ्यायचं, एक लिंबू घेतलेला आहे, हा आपला नॉर्मल मीठ आहे, हे पांढरं, हे आपलं ब्लॅक सॉल्ट आहे आणि ही आमचूर पावडर आहे। आता आपण सर्वात पहिलं ना ही जी चटणी आहे ना ती चटणी आपण मिक्सरला वाटून घेऊया चांगली। आणि चटणी आहे ना बारीक वाटायची, एकदम पेस्ट करायची। तर आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर सर्वात पहिलं मी सगळी मुळ्याची जी पानं आहेत ना ही टाकून घेते। हे चांगलं धुवून बारीक चॉप करून घेतलंय मी। आता आलं घेतलंय मी, मिरच्या पण घेतलेल्या आहेत। या मिरच्या थोड्याशा तिखट असतात त्यामुळे मी 3-4 घेतल्यात फक्त। आता आपण हे सगळं वाटण आहे ना या मिक्सरमध्ये काढून ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। आता ह्याच्या आतमध्ये आपण मसाले काय आहेत ते घेऊया। जिरं घेतले मी अख्खं, तुमच्याकडे जिरा पावडर असेल तरी चालेल, ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही। आमचूर पावडर घेतली। ह्याची जी चटणी असते ना, म्हणजे ह्या पदार्थाबरोबर जी चटणी खातात ना ती थोडीशी आंबट असते, तर त्यामुळे आमचूर पावडर घेतली त्याच्यामध्ये मी। नंतर त्याच्यामध्ये मी ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलंय थोडंसं। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम थोड्या प्रमाणात लिंबू पिळून घेऊया, थोडंसंच लिंबू पिळून घेतलंय मी। आता आपण मिक्सरला छान पेस्ट करून घेऊया याची। तर तुम्ही बघू शकता मी एका साईडला ना गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। आणि सर्वात मेन म्हणजे ना तुम्हाला हे सांगायचं विसरली मी की हे जेव्हा मिश्रण आपण बनवतो ना मिक्सरला जेव्हा वाटतो ना तेव्हा ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं, जेणेकरून म्हणजे आपल्याला डायजेशनला चांगलं होईल आणि पोटामध्ये काही त्रास होणार नाही, त्यामुळे थोडंसं हिंग टाकायचं। आता मी ही जी चटणी आहे ना ती मिक्सरला मी वाटून घेतली, बघू शकता तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी थोडीशी जाडसरच ठेवली आहे। आता आपण ही जी चटणी आहे ना ती या मिश्रणामध्ये थोडीशी टेस्टसाठी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आपण चांगलं। आता आपण ना
या मिश्रणामध्ये ही चटणी टाकून घेतली. आता ती आपण आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, जेणेकरून खाताना सुद्धा छान लागेल. आणि हा पदार्थ आहे ना मी सुद्धा पहिल्यांदा बनवते, त्याच्यामुळे मला सुद्धा एवढं काही माहिती नाही. तर काही चूक झाली असेल सांगताना तर माफी मागते तुमची. तर तेल थोडंसं चांगलं गरम होऊ द्या. परत एकदा मी चांगलं फेटून घेते. या पदार्थामध्ये ना हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं फेटून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे कसं म्हणजे ते जे आपण बनवणार आहे ना ते नीट होईल एकदम आणि खायला सुद्धा छान लागेल. तर ह्या रेसिपीचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा की कोणती रेसिपी मी बनवते आज. तर आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाले. तर आता आपण हे भजी सारखं तळून घेऊया. तेल थोडंसं गरम होऊ देऊया. गॅस थोडासा मी वाढवलाय आता. तर आता मी 2 आहे ना हे तळून काढलेले. तेल आता आपलं चांगलं गरम झाले. तर गॅस आहे ना थोडासा स्लो करते मी. तर बघू शकता तुम्ही हा आपला पदार्थ बनवून तयार झालाय. तर हा पदार्थ आहे ना टेस्ट करण्यासाठी मी माझी बहीण आहे ना तिच्या मुलाला हा पदार्थ टेस्ट करण्यासाठी बोलवलेला आहे. तर हा आज आपल्याला सांगणार आहे की हा पदार्थ कसा झालाय तो. तर पहिला हा पदार्थ ना सर्व कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. पहिलं आहे ना मी या डिश मध्ये हे काढून घेते. आता ह्याच्यावरती ना आपण ही चटणी टाकायची. म्हणजे दिल्लीला हा पदार्थ ना असाच तिथे खाल्ला जातो, असा सर्व केला जातो. आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची चटणी. जास्त तिखट असेल तर थोडी कमी घ्यायची. आणि ह्याच्यावरती हा जो मुळा आहे ना तो टाकायचा. तर आता आपला पदार्थ तयार झालाय. तर मी ह्याला सांगते की हा टेस्ट करून सांग मला याची चव कशी आहे. तर वेदांत तू मला एकदा टेस्ट करून सांग की ह्याची चव कशी आहे, कसा झालाय हे सर्व सांग मला. हा लहान आहे, लहान मुलं मुळा खात नाही तर त्याचप्रमाणे त्यांनी मुळा एका साईडला करून ठेवलेला आहे. कसं झालं? भारी आहे. क्रंची क्रंची सारखं असं टेस्ट येतं. तिखट असं भारी आहे म्हणजे. आणि थोडा वेगळा आहे. म्हणजे जसं की आपल्या इथे आपल्या साईडला हा भेटत नाही असं आहे. म्हणजे हा आपल्याला असं वाटतं की हा मेंदू वडा, पण ऍक्च्युली हा मेंदू वड्यासारखा लागत नाही, थोडासा वेगळा लागतो. तर मित्रांनो अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
थँक्यू.